जय गणेश मित्रांनो, भटकंती वर्समध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। आजचा व्हिडिओ पण आपण ट्रॅव्हल भटकंती करत आलो। आजकालच्या जगात मित्रांनो, मुलांना आपण शहरात राहतो तर शहरीकरण इतकं वाढले, विकास वाढलाय, परंतु गावाकडची ओढ राहिली नाही आणि आजकाल गावं पण तशी राहिली नाही। परंतु आपण शिवाजी महाराजांचा इतिहास जेव्हा वाचतो तेव्हा आपण काय म्हणतो, 12 बलुतेदार म्हणजे 12 वर्गातील लोकांना, 12 प्रकारच्या वर्गातील लोकांना त्यांनी सोबत घेऊन हा स्वराज्य घडवलाय। परंतु हे नक्की काय, हा नुसता इतिहासाचा शब्द न राहता ते आपल्या लहान मुलांना अनुभवता पण आलं पाहिजे। त्यासाठी मी आलो आहे या म्युझियम किंवा या गार्डन मध्ये, जे पुणे महानगरपालिकेचंच आहे। आणि तुम्ही मागे पाहू शकतात तर हे नुसतं डेकोरेशन नाही, याच्या पुढे खूप काही तुम्हाला गावाकडचे आपल्या लहान पोरांना घेऊन येण्यासारखं हे असं ठिकाण आहे। तर बघूया, काय जास्त वेळ न घालवता चालू करतो। आणि याचं तिकीट वगैरे ते मी तुम्हाला लास्टला सांगणार किती काय, एकदम अफोर्डेबल आहे। तर मग चला फॅमिली टाइम एन्जॉय करू। इथं आधीच दिलेले बघा तुम्ही, वे टू विलेज, गावाकडे जाण्याचा रस्ता। चला मग माझ्यासोबत एक एक आपण अनुभव। तर मित्रांनो, आपण गावाकडे एंट्री करताच पहिलंच आपल्याला दिसतं नंदी बैल, जे की शिवशंकराचं वाहन मानलं जातं। आणि प्रत्येक गावात आपल्याला दिसतं की नंदी बैल आला आणि आपण त्याला आपले प्रश्न विचारतो आणि तो आपली त्याची मान डुगुडुगु हलवतो। ही एक संस्कृती गावाची। हे प्रत्येक गावात ही जी माणसे ही नंदी बैलाला घेऊन यायची। तर ही संस्कृती लहान मुलांना कळली पाहिजे की गावात कसं मनोरंजन पण असायचं, त्याचबरोबर लोकांना आनंद होण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही पण प्रथा आणि संस्कृती पाळली जायची। इकडे आता इथं आहे पहिलंच नागपंचमी। आता नागपंचमी म्हणजे काय, आता लहान मुलांना फक्त कॅलेंडरवर दिसतं, परंतु तुम्ही बघा की नाग यायला जातो आणि जे आपल्या स्त्री आहे गावाकडच्या, ते नागाला पूजतात, त्याला दूध वगैरे वाहतात, त्याची पूजा करतात। ही नागपंचमी। आणि हे पहिले गावात ॲक्च्युअल नाग घेऊन यायचे, त्यामुळं ही संस्कृती विलुप्त होत चाललेली आहे। पण इथं आल्यावर लहान मुलं खरंच ती जगतात। चला आपण सुरुवात करू। तर आता मित्रांनो, पहिलं जे गावात केलं जातं, पहिले जे घरातून सुरुवात केली जाते ती देवपूजेने। तर त्यावेळेस एकत्र कुटुंब असायचं, मध्ये लाकडाचा जो आपला देवघर आणि भटजी पूजा करतात ते, आणि मनभावे सगळी ती पूजा ही करते, त्याची दाखवण्याची ही प्रतिकृती आहे। आणि एकदम जिवंत असं वाटणारी ही प्रतिकृती मित्रांनो, तुमच्या लहान मुलांना नक्की अट्रॅक्ट करेल। आणि मी सांगतो, मोठे किंवा जे आपले आजी आजोबा आहेत ते पण त्यांच्या जुने गावातल्या काळी हे होतील। इकडं आलं तर तुम्हाला वैद्य, त्या काळी डॉक्टर नसायचे तेव्हा वैद्य बोलले जायचे, वैद्य भावाला बोलून या, वैद्य भावाला बोलून द्या। ती जे, आणि तुम्हाला सांगतो डॉक्टर म्हणजे काही खूप महान नाही, ब्रिटिश काळात आलं, पण भारतीय वैदिक शास्त्र हे पुरातन आहे, काळापासून आपल्याकडे पाळलं जायचं, हे आपल्याला कोणी सांगितलं नाही। इव्हन सर्जरी पण केली जाते। हे किती जिवंत वाटतंय बघा, हे जे आजारी पडले, काय झालं, शस्त्रक्रिया। आणि हे घर पण बघा तुम्ही, अतिशय, हे जे मूर्त्या वाटत असेल पण घर अतिशय जे हाय गावाला असतं कौलारू तसंच एकदम ती बाई, म्हणजे असं वाटतं की खरंच घर आहे हे, किती सुंदर। चला तर मित्रांनो, हे आपल्या, जर तुम्ही वडिलांना आजी आजोबांना घेऊन आले तर ही जागा त्यांची एकदम फेवरेट असायची। गावचा पारा, जसं आपण म्हणतो शहरातला नाका, कोलनीतलं खाली बसण्याचं ठिकाण, पण गावीन हे जे झाडाचा पारा असायचा त्याच्या खाली बसून हे सगळे टाइमपास करायचे, गप्पा गोष्टी करायचे। पाहिलं असं तुम्ही, इथं दिसतात ते तुम्हाला की आजोबा झोपलेले, काही लोक गप्पा मारतात ते। आणि म्हणजे ही जागा आहे ना, खूप आनंदाचा क्षण होता। दिवसभराचा थकवा झाला की इथं येऊन गप्पा मारायच्या, जास्त वेळ घेणार नाही। आणि सगळ्यात म्हणजे महत्वाचं, हे मंदिर ते पारंपरिक पद्धतीनेच बांधले की आतमध्ये त्याचा सभा मंडप तो जो आहे तो कौलारू आतमध्ये जास्त दिसणार नाही, परंतु हे पारंपरिकतेपणाने दाखवायचा प्रयत्न केलेले। हे आहे आपलं जे वारी, प्रत्येक गावातून वारी जायची पंढरीची पांडुरंगाकडं। तर ही संस्कृती आज पण पाळली जाते। त्या काळी पण किती सुंदर अशी रचना आहे ही। इथे येऊन तुम्ही खरंच आणा, जास्त गर्दी नाही, शांतता, तुम्ही तुमचं पर्सनल फॅमिली बरोबर येऊ शकतात, म्हणजे प्रायव्हेट टाइम तुम्ही स्पेंड करू शकतात। तेलाचा घाणा, तेल बनवायला जायचं, हे अतिशय म्हणजे खरंच जिवंत घर बनवलंय त्यांनी। आणि कसं ते बैलांनी केलं जायचं तुम्ही बघू शकतात की बैल गोल फिरायचा आणि आतमध्ये जे काय असन, म्हणजे जसं बियांपासून तेल बनवलं जातं तर ते खरडू 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 ते घेतलं जायचं। सो ते एक सुंदर अशी रचना त्यांनी केलेली बघा, किती सुंदर आहे। बाहेर शेळी बांधलेल्या असायच्या, आतमध्ये गोठ्यात गाई असायची,
आई सुनबाई जे पण असेल ते गाईचं दूध काढायचे. तिची म्हणजे खरंच खूप सुंदर अशी गावाकडं आल्यासारखं वाटतंय. ते घर पण जिवंत आहे. आणि इकडं हे जे आई डोक्याला तेल लावायची, केस विचारायची, खरंच खूप सुंदर. हे तर प्रत्येक गावात आणि आत्ता पण आहे, परंतु त्या काळी किती सुंदर अशा रीतीने जुन्या पद्धतीने जे की मनाला प्रसन्न वाटेल, मनातलं स्ट्रेस निघून जाईन असे. खरंच मध्ये ही गावाची ग्रामपंचायत असायची. पूर्वी ग्रामपंचायत अशीच झाडाखाली भरायची. कोणाचा न्याय निवाडा करायचा असन, गावात काही नवीन सुविधा आणायची असन तर हे या प्रकारे केलं जायचं. खरंच खूप सुंदर आहे मित्रांनो. आणि हे कासार जे काय म्हणतात बांगड्या वगैरे स्त्रियांना भरण्यासाठी हे पाहू शकतो. त्या काळी मैदान पण होते आणि आता माग अशा मोठ्या बिल्डिंग पाहिलं भेटतं. ते शहरात मैदानच राहिलेली नाहीये, परंतु त्या या शहराच्या कुशीत हे असं एक गाव अनुभवण्यासाठी नक्की या तुम्ही. खरंच खूप सुंदर मैदान आहे. मित्रांनो माझ्या मागे आहे ही गावाची शाळा आणि ही भरली जायची अशी मोठ्या झाडाखाली पूर्वी, जेणेकरून शिकायला पण एक आनंद यायचा. आणि नक्कीच मला ठाऊक आहे तुमचे आई वडील 90च्या काळात जर गावात ते वाढले असतील तर त्यांना हे पाहून खरंच अनुभव त्यांचा पुन्हा एकदा जागा होईल. मित्रांनो झाडाखालची शाळा, मराठी शाळा ती आईवाली, खरंच खूप सुंदर. आणि इकडं जे लग्न गावातली लग्न केली जायचे हा त्याचा प्रसंग त्यांनी दाखवलाय. परंतु सांगायचं एवढंच आहे की गावात जास्त त्याचा अवडंबर न करता, म्हणजे जास्त भव्यता आजकालची लग्नाच्या नावाखाली, परंतु त्या काळी फक्त जे योग्य जी माणसे आपली घरातली गावातली आपली जवळची त्यांच्यासोबत, तर हे असं सुंदर असं त्या काळी लग्न ॲक्च्युअल लग्न व्हायचे. आजकाल लग्न म्हणलं तर मला तर भीतीच वाटते, जाऊ दे तो विषयच नको. आणि इकडं हे तुम्ही पूजा करणारे स्त्रिया वगैरे आहे. आणि माग शेत, आता आपण तिथं जाऊ नाही शकत, परंतु तुम्ही जर माग पाहिलं तर हे जशी काही नांगरणी वगैरे चालली आहे, खूप सुंदर बारीक त्यांनी काम जे केलंय, जिवंतपणा वाटतंय खरंच. बुग 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 असा आवाज माहिती का यायचा, बुग 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 गावात यायचा. तर ते कडक लक्ष्मी असायची जे लुगडे वगैरे आपलं मळवट देवीचे जे असतात ते भरून यायचे. आणि ते आवाज यायचा जे त्यांच्या पाठीला ते मारायचे, जे चाबुकानी सपा सप सप आवाज यायचा तर ते तुम्ही पाहू शकतात. तर इथं आहे शिल्पकार, गावात एक मूर्तिकार असायचाच प्रत्येकाच्या. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. त्या काळचे गावातले हलवाईवाले खूप श्रीमंत मानले जायचे, परंतु दूध साखर रवा बेसन काय असन ते या हलवाईन का असायचं यांचा असा धंदा. किती सुंदर जिवंतपणे असं वाटतं की इथं जिवंतच आहे आणि मी गावातच चाललोय, एखाद्या गावातल्या गल्लीतून वगैरे. खूप सुंदर आहे मित्रांनो. हे दोन दृश्य प्रत्येकाच्या गावात असन, जे खेडेगाव टाईप असन तर नक्की तुम्ही पाहिले असेल. पहिली ही काळी डुकरं जी की घाणीत असायची, चिखलात असायची, जे असेल तसं दाखवलंय. आणि दुसरी गोष्ट की खूप दाखवलं, परंतु खरेपणा त्या काळी जे टॉयलेट वगैरे असायचं ते चिंपटाने धुवायला जायचं. हे आजीबाई तिच्या नाताचं बघा, तो बरोबर हे धुतोय, डुंगण धुतोय. तर तुम्ही पाहू शकतात की काय म्हणजे काही लपवायचा प्रयत्न केला नाही, खरेपणा दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. इकडं ती मुलगी रांगोळी काढतीये, खूप सुंदर. ते आतमध्ये डबा बनवणारे काका दिसतं ते, परंतु हे जे आहे हे अस्सल खरं दाखवलंय. आणि इकडं आपला गवंडी जी घर बनवतात वगैरे, त्यामुळे अर्ध घर सोडले. खूप सुंदर. काय मग कोणी कोणी ही काळी डुकरं आणि असं चिंपटातनी टॉयलेट धुतली हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. इकडं आहे मित्रांनो जे धनगर लोक घोंगडी बनवायचे, तुम्ही पाहू शकतात मेंढराच्या त्या लोकरापासून. आणि इकडं एक चाचा यांचं घर आहे, भाभी वगैरे चाललेले हांडा बिंडा घेऊन.
याशिवाय गाव पूर्णच म्हणजे अपूर्ण आहे नावी या घटकाशिवाय, कारण की ती काळाची रोजची गरज आहे, काळाची गरज आहे. नावी जे बॉडी हायजीन ठेवण्यासाठी गावात पण असायचे, तर ते असेच घरोघरी केलं जायचं, घरोघरी नावी यायचा किंवा त्याचं स्वतःचं शॉप असायचं. आता आपण प्रवेश केलाय मुख्य बाजारपेठात. तुम्ही पाहू शकता एक एक कधी कधी बाजार असला गावचा तर त्या काळी यात्रा वगैरे असन तर असं कुस्त्यांचे खेळ पण रंगले जायचे. कुठं दसरासाठी किंवा रामायणाचे जे नाटक ते पण गावात घडले जायचे, तर तुम्ही पाहू शकता ते पण दाखवले गेले. ती संस्कृती होती, मनोरंजनचे खेळ होते खरंच. मित्रांनो, आपण आता गावातले घटक पाहिले जे लोक राहायचे, परंतु गावाला चालवणारे एक असायचे ते गावचं पाटीलचा वाडा. आणि मी आता आहे पाटील वाड्याकडे, जे की काही गावात सरपंच पण असायचे. मोठा ऍक्च्युअल वाडा आहे, ते तुम्हाला गावाकडे नक्की घेऊन जाणार आहे. त्यांचा मस्त असा हा कुत्रा जर्मन शेपर्ड, म्हणजे त्यांच्याकडे ते जे वैभव होतं त्याचा जो आणि जे काय म्हणतात अभिमान त्यांना असायचा, ते जे वाडा भव्यता, हे त्यांचं मूर्ती पण तशीच, त्याची कलाकृती ती पण तशीच दिसून येते. इकडे त्यांचं हे चाललेलं आहे, पोर झोका खेळतात ते खरंच. आणि त्यांचा इथं मोठा घोटा हे काय घोटा आता सांगायचं अंधार दिसतोय, परंतु मला माहित नव्हते आतमध्ये पण जाते ते बघा. त्यांच्या घरात मोठं कुटुंब त्यांचं, एकीकडं देवपूजा चालली आहे, एकीकडं स्त्री स्वयंपाक वगैरे काय बनवतीये आतमध्ये वगैरे. खूप सुंदर बाळ खेळते, बाळाला आजी खेळतीये. इथे एक बाळ पाळण्यात ठेवतात ते स्वयंपाकघर, आणि इकडं आहे घोटा. तुम्ही खरंच पाहू शकतात की किती सुंदर आहे, म्हणजे खरंच वाटतंय काय म्हणजे वा, खूप सुंदर. म्हणजे आत्ता मला खरंच वाटतं आता खरं गावात आलंय. आणि सगळ्यात आता इथून तुम्हाला पटणार नाही, परंतु त्यांनी हे पूर्ण रिअलिटी दाखवले. हे तर त्यांचं बैल वगैरे बाहेर, हे सर्वात मोठा गोठा सॉरी. तर ते जे आहे म्हशी, त्यांच्याकडे किती सारे म्हशी असायच्या, गाय गुरं, हे सगळं त्यांनी दाखवलेलं आहे. खूप म्हणजे हाही तसंच हे केलेलं आहे. किती सुंदर आहे बघा तुम्ही, किती मोठं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ इथंच समाप्त झालाय. तर कसं वाटलं तुम्हाला मित्रांनो हा आजचा व्हिडिओ? खूप सुंदर होता, शांत होता, माइल्ड होता. या शहरीकरणाच्या थोड्याशा शांत त्या ठिकाणी येण्यासाठी ही जागा अतिशय सुंदर जागा आहे. या जागेचं नाव आहे लेट संजय महादेव निमन ग्राम संस्कृती उद्यान, जे आपले सोमेश्वरवाडी पाषाण इथं आहे आणि पुण्यामध्ये. तर एकदम जवळ आहे, पुण्यात बाणेरपासून तर खूपच जवळ आहे. आणि सोमेश्वर महादेव मंदिर आहे त्याच्या एकदम बाजूलाच आहे. तर तिकीट म्हणाल तर तिकीट आहे अडल्टसाठी म्हणजे मोठ्यांसाठी 50 रुपये, लहान मुलांसाठी 30 वगैरे आहे. तरी बी कन्फर्म करतो किती आहे तुम्हाला ते खाली किंवा अशी एक इमेज येईलच. परंतु काही ठिकाणी हे का म्हणतोय, काही ठिकाणी 20 रुपये सांगितले होते, पण ते ऍक्च्युअल हे जे तिकीट आहे ते 50च रुपये मित्रांनो. सगळी का व्हायरल होते 20 पण हे 50. तर नक्की या
आणि असेच नवीन नवीन ठिकाणे, नवीन नवीन खाद्य पदार्थ आपल्या इथं एक्सप्लोअर करायला भेटणार आहे, भटकंती करायला भेटणार आहे. तर भटकंती वर्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आम्हाला प्लीज असाच सपोर्ट करा. तोपर्यंत जय गणेश आणि धन्यवाद. चला.